बायको माझ्या पत्नीला सर्दी झाली होती आणि ताप येत होता. त्याच्यामुळं मी जवळील भावसार चौक येथील दवाखान्यामध्ये डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये गेलो असता डॉक्टरनी दिलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे माझी पत्नी अतिशय सिरियस झाली. तिला उलट्या झाल्या, तोंडाला फेस आला, ती लघवी संडास केली होती. त्याच्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिले आणि लगेच मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. मी तक्रार दिली, भाग्यनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, SP साहेबाकडे तक्रार दिली, कलेक्टर ऑफिसकडे अर्ज केलेला आहे. पण डॉक्टरवर काय आणखीन गुन्हा दाखल झाला नाही. माझं म्हणणं आहे डॉक्टरवर गुन्हा दाखल व्हावा आणि वैद्यकीय चौकशी लवकरात लवकर बसून त्याचा अहवाल सादर करावा. महाराज ब्रिगेड बस स्कूल बस संघटना आम्ही चालक मालक सगळे कलेक्टर ऑफिसमध्ये आमच्या एका भावावर अन्याय झाला, त्याचं घर उद्ध्वस्त झालं. याच्यामुळं आम्ही इथं आलोत. कारण त्याची पत्नी जे ताप आणि सर्दी झाली होती ती चालत दवाखान्यात गेली आणि येताना तिचा मृतदेह आणावा लागला. हे अतिशय म्हणजे निंदनीय गोष्ट. म्हणजे खरंच गरिबावर एवढा अन्याय होतो आणि आपण चालत जाऊन पुन्हा मृतदेह घेऊन येतो. असे खरंच डॉक्टर आहेत का नांदेडमध्ये? हे खरंच बघणं गरजेचं आहे. माझं एक म्हणणं आहे गरिबावर अन्याय होते कारण त्यांच्यात ते पुरेसे पैसे नसतात. पुरेसे पैसे नसताना ते MDकडे जाऊ शकत नाहीत. एक BHMS डॉक्टर जर घरातले सॅम्पल काढून जर इंजेक्शन टोचत असेल तर त्याचं काय खरं आहे? त्याच्यामुळं आज त्यांचं घर उद्ध्वस्त झालं. आज सगळे आम्ही बस चालक मालक संघटना इथं आलोत. आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या वैद्यकीय त्याची चाचणी व्हायला पाहिजे. तो खरंच BHMS आहे का? खरंच तो त्या पात्रतेमध्ये बसतो का? हे जरुरी आहे. कारण तिथं बरेच गरीब लोक त्या एरियामध्ये राहतात. खरंच त्यांना न्याय भेटल असे जर डॉक्टर असा उद्ध्वस्त खरा म्हणजे डुप्लिकेट डॉक्टरांचा उद्ध्वस्त होत असेल तर गरीब तिथं काय लोकशाही राहू शकते आणि लोक काय जगू शकतात हे विचार करण्याची गोष्ट आहे. आज फक्त एक दिवसासाठी स्कूल बस संघटनेने बंदचा पुकार केलेला आहे. जर आम्हाला इथं न्याय भेटला नाही तर आम्ही विलक्षणीय इथं आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि लवकरात लवकर याची कलेक्टर साहेबांनी ताबडतोब बैठक लावून याची वैद्यकीय चाचणी करावी ही विनंती करतो आम्ही.